नमस्कार. आज आपण आवळ्याचं आंबट, गोड, तिखट चवीचं चटपटीत असं लोणचं तयार करणार आहोत. पाहूनच तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी आलं की नाही? 1-2 वर्ष हवाबंद बरणीमध्ये छान टिकतं. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. लोणचं तयार करण्यासाठी 800 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत. आवळे घेताना एकदम ताजे, हिरवेगार, टपोरे बघून घ्यायचे आहेत. अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, जेणेकरून काही धूळ, घाण वगैरे असेल तर पूर्णपणे निघून जाईल. एकदम हायजेनिक पद्धतीने हे लोणचं बनवायचं, म्हणजे 1-2 वर्ष छान टिकतं. 15-20 मिनटं वाफवून घेतलं. आता वाफवल्यानंतर पहा, अगदी फुलासारखं उमललं आहे. अर्धा ते 1 तास पंख्याखाली पूर्णपणे वाफवलेले आवळे थंड करून घ्यायचे आणि ह्या आवळ्यांच्या ना अशा फोडी करून घ्यायच्या. आपोआप या फोडी तयार होतात. एका आवळ्याच्या साधारणतः 6 तरी फोडी तयार होतात. आता आवळ्यामध्ये जी मोठी बी असते ना, ती बाजूला काढायची. अशा प्रकारे सर्व घेतलेला 800 ग्रॅम आवळा मी असा फोडी करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये 4-5 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच मोहरी, बडीशेप, मेथीचे दाणे, त्यानंतर कलंजी आणि थोडेसे ना काळे तीळ घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. हिंग घालायचं आहे. हिंग देखील चांगला असं परतून घ्यायचं आहे. आता आपण ज्या आवळ्याच्या फोडी तयार करून घेतल्या होत्या ना, त्या सर्व फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि मंद ते मध्यम आचेवरती ज्या फोडी आहेत ना, या फोडणीसोबत मस्त असा 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. आता आपण थोडंसं तिखट चवीचं सुद्धा हे लोणचं तयार करणार आहोत, त्यामुळे काही मसाले ॲड करत आहोत. हळद, धना पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, साधं मीठ, काळं मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे. आता ह्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले देखील मस्त असे परतून घ्यायचे आहेत आवळ्यासोबत. परतून झाले की लगेचच ह्या ठिकाणी एक साधारणतः आपल्याला 300 ग्रॅम बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. 800 ग्रॅम आवळा घेतला होता, त्यासाठी 300 ग्रॅम गूळ घातला. आता गूळ चांगला वितळून घ्यायचा. पूर्णपणे गूळ वितळल्यानंतर अशा प्रकारे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. इतकं पातळ मिश्रण आपल्याला नको आहे. थोडंफार ना हे तयार झालेलं गुळाचं पाणी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः एक 30 ते 35 मिनिटानंतर हे पहा, अशा प्रकारे तयार झालेलं आहे. गुळाचा मस्त असा थोडाफार पाक तयार झालेला आहे. घट्ट स्वरूपाचं तयार झालेलं आहे. आता हे पूर्ण थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर अशा प्रकारे हे आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. रंग पाहणं अगदी सुरेख आलेला आहे. आवळ्याच्या फोडी मस्त अशा चॉकलेटी रंगाच्या झालेल्या आहेत, कारण ना जो गुळाचा रस होता ना, तो पूर्णपणे ह्या आवळ्यामध्ये मुरलेला आहे. आता हे लोणचं जे आहे ना, 1-2 वर्ष हवाबंद बरणीमध्ये अगदी छान टिकतं. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर स्वातीच हेल्दी किचन यूट्यूब चॅनलला एकदा जरूर भेट द्या. बाय.